डिअर स्टुडंट्स, यापूर्वीच्या 3 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला मशीन लर्निंग बेसिक्स, डाटा इम्पॉर्टन्स, डाटा स्प्लिटिंग तसेच डाटा कलेक्शन याबद्दलची माहिती व बेसिक संकल्पना दिलेली आहे। आता याच्या माध्यमातून जेव्हा मी व्हिडिओज मी तयार केले तर बरेच जणांचे मला प्रतिक्रिया कमेंट्स आल्या की सर, हे अतिशय सोपे आणि सहज भाषेत तुम्ही माहिती आम्हाला देत आहेत, तर त्याचा निश्चित आम्हाला उपयोग होईल। तर ह्या माध्यमातून मी आज चौथा माझा व्हिडिओ जो क्रिएट करत आहे तो आहे मशीन लर्निंगमध्ये फीचर इंजिनिअरिंग नावाची कन्सेप्ट्स। आता फीचर इंजिनिअरिंग कन्सेप्ट ही आहे काय हे पहिले आपण समजून घेऊया। मी सांगितलं की जेव्हा डाटा कलेक्शन्स होतो आणि हा डाटा कलेक्शन झाल्यानंतर याच्यावर आधारित मॉडेल तयार होते आणि मॉडेल त्याच्यावरनं काय करतं, अचूक निर्णय किंवा तुम्हाला अंदाज किंवा उत्तर हे देते। आता फीचर इंजिनिअरिंग हे काय करतं की माझा आलेला जो डाटा आहे त्या डाटामधून काही फीचर्स निवडून ते मॉडेलला द्यायचे किंवा त्याच्यामधले काही फीचर निवडायचे आणि ते मॉडेलला पास करायचे अचूक निर्णय किंवा अंदाज बांधण्याकरता। तर ही संकल्पना आहे फीचर इंजिनिअरिंगची। आता हे फीचर इंजिनिअरिंग जेव्हा काम करतं त्याच्या काही स्टेप्स आहेत किंवा याच्या काही पायऱ्या आहेत, ते कशा पद्धतीनं काम करतं आता हे समजून घेण्याकरता तुम्हाला एक छोटेसे 2 उदाहरणं मी देतो। सगळ्यात पहिलं उदाहरण घ्या की तुम्हाला एखादं घर विकत घ्यायचं आहे आणि त्याची किंमत काय असेल हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्याच्यावरून एक मॉडेल तयार करून त्याचा एक अंदाज बांधायचा आहे। मग घर हा जो आहे हा आहे रॉ डेटा, बरोबर आहे। आता हा रॉ डाटा जेव्हा तुम्ही निवडणार आहात, जसं घर, मग घरमध्ये मला काय करावं लागेल, याच्यामधले काही फीचर्स मला निवडावं लागतील किंवा बघावं लागतील। मग सगळ्यात पहिले फीचर काय असेल की हे घर मी जे घेतोय हे कधी बांधकाम केलेलं आहे, म्हणजे त्याचं वय किती आहे, हे माझं पहिलं फीचर झालं। त्याच्यामध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज काय काय की उदाहरणार्थ रूमची साईज किती आहे, रूम्स किती आहेत, हे झालं दुसरं फीचर्स। तिसरं फीचर जे निवडणार आहे ते आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज याच्यामध्ये अवेलेबल आहेत का। म्हणजे मी काय केलं, माझा हा जो काही रॉ डाटा होता घर घ्यायचा याच्यामधले मी काय केले, काही फीचर्स निवडले आणि ते निवडलेले फीचर्सवर मी काय केलं, माझा अंदाज बांधला की याची साधारणतः किंमत काय असेल आणि त्याप्रमाणे मी काय केलं, निर्णय घेतला। तर हाच रॉ डेटा तुम्ही मॉडेलला दिला, मॉडेलने याच्यावर फीचर्स सिलेक्ट केले आणि मग त्या माध्यमातून तुम्हाला त्याची एक किंमत दिली, त्या घराची किंमत तुम्हाला दिली। ते हे झाले एक पहिलं उदाहरण घराचं। आता दुसरं एक उदाहरण घ्या की तुमचा एक ॲड्रेस आहे किंवा पत्ता आहे, बरोबर आहे। आता या पत्त्यामधून किंवा ॲड्रेसमधून मला कोणती सिटी आहे किंवा शहर आहे हे निवडायचं आहे। मग मी काय करणार, पत्ता किंवा ॲड्रेस हा झाला तुमचा रॉ डाटा, त्या रॉ डाटामधलं सिटी हे फीचर मी काय करणार, निवडणार। हा झालं दुसरं उदाहरण। आता तिसरं एक उदाहरण घ्या, तुम्ही काही प्रतिक्रिया देतात की मला एखादा व्हिडिओ आवडला, तो चांगला आहे, वाईट आहे किंवा समजला नाही, अशा 3 प्रकारचे तुम्ही काय करणार आहात, प्रतिक्रिया देणार आहात। म्हणजे काय केला, तुम्ही त्याला फीचर्स निवडले की लाईक केलं, डिसलाईक केलं किंवा कॉमेंट केलं, म्हणजे 3 प्रकारचे फीचर्स। तर हे 2 छोटे उदाहरणं तुम्हाला मी सांगितले की फीचर इंजिनिअरिंगमध्ये काम करतात। आता एक छान असं उदाहरण तुम्हाला मी देतो जे की रिअल लाईफशी संबंधित आहे की उदाहरणार्थ एखादा कस्टमर आहे, त्या कस्टमरला एखाद्या बँकेकडून लोन घ्यायचं आहे। मग हे लोन घेण्याकरता काही रॉ डाटा हा बँकेला लागेल आणि त्याच्यावर आधारित ते काय करतील, निर्णय घेतील। मग ह्या रॉ डाटामध्ये काय असू शकतं, त्या कस्टमरचं नाव, त्या कस्टमरची डेट ऑफ बर्थ, त्या कस्टमरची सर्व्हिस कुठे करतो, त्या कस्टमरचं ॲड्रेस काय आहे। म्हणजे हा काय झाला, तुमचा रॉ डाटा झाला बँकेकरता। मग आता बँक काय करणार, याच्यावर आधारित काहीतरी निर्णय घेऊन त्या कस्टमरला सांगेल की हे तू लोन घेऊ शकतो किंवा नाही। मग आता हा रॉ डाटा जो आहे, या रॉ डाटाला मला याच्यामधले काही फीचर्स निवडावं लागतील। मग याच्यामधले स्टेप्स पहिली कोणती आहे, त्याला म्हणतात फीचर सिलेक्शन, की वर दिलेल्या डाटामधून मला कोणतं फीचर निवडायचं आहे। उदाहरणार्थ त्याचं नाव आहे, पण नाव हे फीचर मला बँकेला घेऊन उपयोग नाही आहे,
त्याच्याकरता काय लागेल, त्याचा पगार किंवा त्याचं वय. म्हणजे मी काय केले, याच्यामधले 2 फीचर निवडले, एक तर त्याचं वय आणि दुसरं त्याचा पगार. राईट. आता दुसरं जे आहे ते आहे फीचर एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन करणं म्हणजे काय की डेट ऑफ बर्थ माझ्याकडे आहे, मग डेट ऑफ बर्थवरनं मला त्याचं वय किती आहे हे मला काय करावं लागेल, वेगळं करावं लागेल. म्हणजे मी काय केलं, त्याचं वय काढलं साधारण अंदाजामध्ये. वय इज इक्वल टू जे काही आपण फॉर्म्युला वापरतो त्याची डेट ऑफ बर्थचं इयर मायनस जे काही करंट इयर आहे, म्हणजे त्याचं तुम्हाला काय झालं, वयाचं एक्स्ट्रॅक्शन एक्झॅक्टली माहिती झालं की ह्या कस्टमरचं वय किती आहे. हे झालं दुसरं. आता तिसरं जे आहे त्याला म्हणतात एन्कोडिंग कॅटेगोरिकल व्हेरिएबल्स. आता याचा अर्थ काय होतो की माझ्या रॉ डाटामध्ये तो कस्टमर कुठे काम करतो, तो सरकारी काम करतो, खाजगी ठिकाणी काम करतो किंवा त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, हे शब्द त्याच्यामध्ये आलेत, हे फीचर्स आहेत. पण मशीन लर्निंगमध्ये जेव्हा मॉडेल क्रिएट होतं तेव्हा हे मशीनला कळत नाही, सरकारी शब्द, खाजगी शब्द किंवा बिझनेस शब्द. मग मला काय करावं लागेल, याला लेबलिंग करावं लागेल की उदाहरणार्थ तो सरकारी नोकरी करत आहे, मी त्याला व्हॅल्यू देणार 1. तो समजा प्रायव्हेटमध्ये नोकरी करत आहे, मी त्याला व्हॅल्यू देणार 2. तो समजा बिझनेस करत आहे, मी त्याला व्हॅल्यू देणार 3. म्हणजे मी काय केलं, त्याला एन्कोडिंग केलं, त्याला लेबल्स देऊन त्याची व्हेरिएबल्सला असाइन केलं मॉडेलला समजण्याकरता. याच्यानंतर जे स्टेप्स येते त्याला आपण जनरली म्हणतो स्केलिंग किंवा स्टँडर्डायझेशन करणे. आता याचा अर्थ काय होतो मशीन लर्निंगच्या फीचर इंजिनिअरिंगमध्ये की उदाहरणार्थ पगार हा रॉ डाटामध्ये दिला आहे, मग त्याचा पगार किती आहे, 10 ते 50,000च्या रेंजमध्ये आहे का, मग त्याला किती लोन मला द्यावं लागेल. तो 50,000 ते 1 लाखाच्या रेंजमध्ये आहे का, मग त्याला मला किती लोन देता येईल. तो 1 लाख ते 5 लाखाच्या रेंजमध्ये आहे का, मग त्याला मला किती लोन देता येईल. म्हणजे मी काय केलं, स्केलिंग केलं, त्याला स्टँडर्डायझेशन करण्याकरता की येणारे माझे जे कस्टमर आहेत हे कोणत्या पगारामध्ये असतात, जेणेकरून मला त्याचं कोणत्या लोन दिलं जाईल. मग याला काय म्हणतो आपण, स्केलिंग करणं. म्हणजे एका रेंजमध्ये आपण काय केलं, त्याला आणलं. मग आता हे आणण्याकरता काय करतं मशीन लर्निंग, याच्याकरता स्टँडर्ड स्केलर नावाचं काही फंक्शन वापरलं जातं, जेणेकरून ते एका स्केलवर आधारित व्हॅल्यूज तुम्हाला देतं. राईट. याच्यानंतर जी व्हॅल्यू असते ती असते मिसिंग व्हॅल्यू फाइंड करणे फीचर इंजिनिअरिंगमध्ये. की आलेला जो रॉ डाटा आहे असं नसेल की तो डेटा पूर्णच्या पूर्ण त्या कस्टमरने तुम्हाला दिलेला आहे, मग काही मिसिंग व्हॅल्यूज असतील, मग त्या तुम्हाला काही फंक्शन्सद्वारे ते फिलअप करावं लागतील, जेणेकरून मी सांगितलं की कंप्लीट डाटा हा मशीनला जर दिला तर तो तुम्हाला काय करतो, अचूक असा निर्णय देतो. म्हणून या मिसिंग व्हॅल्यूज देखील तुम्हाला काय करावं लागतील, फिलअप करावं लागतील किंवा भरून काढावं लागतील, आणि मग त्या व्हॅल्यूज तुम्हाला द्याव्या लागतील मॉडेलला अचूक निर्णय करण्याकरता. त्याचबरोबर शेवटची जी स्टेप आहे ती आहे ट्रान्सफॉर्मेशन करणं म्हणतात त्याला. आलेला जो रॉ डाटा असतो हा स्क्यूड असतो, याला थोडं चांगले अचूक असे बदल करून तो डाटा ट्रान्सफॉर्म करावा लागतो, जेणेकरून मशीनला साध्या सोप्या भाषेत आणि चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यास किंवा उत्तर देण्यास तुम्हाला त्याची मदत होऊ शकते. तर ह्या एक 4-5 प्रकारच्या स्टेप्स आणि व्हॅल्यूज तुम्ही जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की फीचर इंजिनिअरिंग हे कशा पद्धतीनं काम करतं. अतिशय सोपी आणि सहज सुंदर संकल्पना आहेत. या माध्यमातून मी तुम्हाला उदाहरणासहित त्या सांगतोय, जेणेकरून तुम्हाला पटकन त्या लक्षात येतील आणि वापरल्या जातील. मग हे जे करायचं आहे, मला हे बनवायचं आहे, त्याच्याकरता मला काय करावं लागेल, काही प्रॅक्टिकल बेस्ड एक्झाम्पल्स बघावं लागतील वापरून प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा वेगवेगळे टूल्स, लायब्ररीज हे वापरून ते तुम्हाला त्याचे मॉडेल्स क्रिएट करावे लागतील. मग आता मी सांगितलं की पायथॉन प्रोग्रामिंग सध्या खूप पॉप्युलर आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लायब्ररीज आहेत, टूल्स आहेत. या प्रकारचे फीचर सिलेक्शन, डाटा कलेक्शन्स हे सगळे त्या माध्यमातून तुम्हाला करून तो त्याचे मॉडेल्स क्रिएट करून अचूक असा निर्णय देण्याचा प्रयत्न करतो. तर मला वाटतं बहुतेक ही संकल्पना, कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. आली असेल तर नक्कीच तुमच्या कॉमेंट्स मला द्या. त्याचबरोबर हे आवडलं असेल तर माझं जे काही चॅनल आहे मशीन लर्निंग करण्याकरता, तसेच टेक्नॉलॉजीकरता मी जे काही माझे व्हिडिओज तयार करतो आहे त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ह्या कन्सेप्ट्स
लवकर आणि सहजरित्या समजतील. लक्षात घ्या, आज मशीन लर्निंग किंवा डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टूल्स आहेत. ह्या टूल्सचा वापर आपण आपले काम सोपे करण्याकरता करतोय, ना की त्याचे डिसएडव्हान्टेज बघून आपण त्याच्यावर प्रतिक्रिया किंवा काम केलं पाहिजे. तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला या संकल्पना आवडतील आणि आवडल्यास तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.